नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एज्यू एमपीसी या चॅनलमध्ये. आज आपण 9 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. चला तर आजचा आपण पहिला प्रश्न पाहूया. 2026 मध्ये 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरियाणा. चला तर अधिक माहिती पाहूया. 2026 मध्ये हैदराबाद येथे पार पडलेल्या 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाने अंतिम सामन्यात कुणाचा पराभव केला तर भारतीय रेल्वेचा 39-37 अशा फरकाने पराभव करून प्रथम स्थान पटकावले, म्हणजेच की सुवर्ण पदक पटकावले. आता आपण विजेता बघूया. विजेता म्हणजेच की सुवर्ण पदक कुणी मिळवले तर हरियाणाने मिळवले. उपविजेता पाहूया. उपविजेता म्हणजे रौप्य पदक कुणी पटकावले तर ते भारतीय रेल्वेने. आणि कांस्य पदक कोणी पटकावले तर हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू यांना कांस्य पदक मिळाले. चला तर आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिला महिला नेतृत्वाखाली औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? म्हणजेच की महिला प्रमुख असणाऱ्या औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्नाटक. अधिक माहिती जाणून घेऊया. फेब्रुवारी 2026 रोजी कर्नाटकातील गौरीबिदनूर येथे भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखाली, म्हणजे त्याचे प्रमुख कोण असणार तर महिला असणार आहे, अशा औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. म्हणजेच की वुमन ओन्ड इंडस्ट्रियल पार्कचे उद्घाटन कर्नाटकात करण्यात आले. आणि हे बेंगलोर आणि कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाचा उद्देश काय आहे तर महिला उद्योजकतेला चालना देणे हा या प्रकल्पाचा महत्वपूर्ण उद्देश आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे. INS सुदर्शनीने लोकायन 26 प्रवासात पहिल्या कोणत्या बंदरावर पोहोचले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सलाल. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण INS सुदर्शनीने आणि लोकायन 26 मोहीम काय आहे ते पाहूया. इथे पाहू शकता आपण INS सुदर्शनी. INS सुदर्शनी ही काय आहे तर INS सुदर्शनी ही एक भारतीय नौदलाची प्रशिक्षण नौका आहे मित्रांनो. आणि मोहीम काय होती ते पाहूया आता आपण. 20 जानेवारी 2026 रोजी कोचीहून आपल्या 10 महिन्याच्या ऐतिहासिक लोकायन 26 या महासागरीय मोहिमेवर निघाली आहे. तर मित्रांनो, लोकायन 26 एक महासागरीय मोहीम आहे आणि INS सुदर्शनी ही प्रशिक्षण नौका 20 जानेवारी रोजी कोचीहून निघाली. आणि मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून जहाज 5 फेब्रुवारी 2026 रोजी ओमान मधील सलालाह बंदरावर पोहोचलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. कोणत्या राज्यात सरकारी शाळेत पहिले अंतराळ केंद्र सुरू करण्यात आले? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्तीसगड. अधिक माहिती जाणूया. मित्रांनो, छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्यातील राखी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात देशातील पहिले सरकारी शाळेतील अंतराळ केंद्र स्पेस सेंटर सुरू करण्यात आले. तर मित्रांनो, छत्तीसगड हे पहिले असे राज्य आहे ज्यामध्ये सरकारी शाळेमध्ये अंतराळ केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आणि हे केंद्र विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाशी जोडण्याचा एक हा अनोखा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, छत्तीसगडची राजधानी काय आहे तर ती आहे रायपूर. आणि त्याची सीएम कोण आहेत तर सीएम आहेत श्री विष्णुदेव साय. हे छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. 2026 मध्ये भारताने कोणत्या प्रादेशिक संघटनेसोबत मुक्त व्यापार करारासाठी संदर्भ अटीवर स्वाक्षरी केलेली आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. आता आपण गल्फ कोऑपरेशन काउन्सिल ही काय आहे ते पाहूया. तर गल्फ कोऑपरेशन काउन्सिल ही GCC ही एक 25 मे 1981 रोजी स्थापन झालेली पार्शियन गल्फ मधील 6 अरब देशांची, म्हणजेच की सौदी अरेबिया,
कुवेत, UAE, कतार, बहरीन आणि ओमान. राजकीय आणि आर्थिक लष्करी युती आहे ही गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आणि याचे मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय आहे सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे. आणि ह्याच गल्फ कोऑपरेशन काउन्सिल बरोबर भारताने प्रादेशिक मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात अटीवर स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅलम आशी दोर्जी वांगमो वांगचुक यांना 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार देण्यात आला. भूतानच्या राणी आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गॅलम आशी दोर्जी वांगमो वांगचुक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर ह्या कोण आहेत तर ह्या आहेत भूतानच्या राणी आहेत, राणी आई म्हणून ओळखल्या जातात. हा पुरस्कार कोठे देण्यात आला तर आसाम मधील आयोजित एका विशेष समारंभात त्यांना ह्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय किशोरवयीन स्क्वॅशपटू अनाहत सिंगने वॉशिंग्टन येथे झालेल्या स्क्वॅश ऑन फायर कांस्य स्तरीय स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलेले आहे मित्रांनो. आणि अंतिम फेरीत तिने अव्वल मानांकित म्हणजेच की इंग्लंडच्या जॉर्जिया केनेडीचा पराभव करून तिने हे मोठे जागतिक विजेतेपद पटकावलेले आहे. इथे आपण पाहू शकता अनाहत सिंग. आणि ही स्पर्धा कुठे झाली मित्रांनो तर वॉशिंग्टन येथे झालेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे विंग्ज इंडिया 2026 पुरस्कारामध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड द्वारे संचलित दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनो. आणि हा पुरस्कार कोणी आयोजित केला होता तर हा पुरस्कार नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आयोजित केलेला होता. आणि या कार्यक्रमाचे नाव काय होते तर विंग्ज इंडिया 2026 ह्या पुरस्कारामध्ये आणि सर्व वर्षातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या देशाचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मनी 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेशल्स. मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून सेशल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या राजकीय भेटीवर येणार आहेत मित्रांनो. आणि ह्याचं प्रयोजन काय आहे तर दोन्ही देशांमधील राजकीय संबंधाच्या स्थापनेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त हा दौरा आयोजित होत आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला शेवटचा आणि प्रश्न क्रमांक 10 आहे 79वा संतोष ट्रॉफी विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्व्हिस. मित्रांनो नुकतेच 79वा संतोष ट्रॉफी आयोजित झाला होता आणि त्यामध्ये सर्व्हिसने अतिरिक्त वेळेत केरळचा 1-0 अशा फरकाने पराभव करून सर्व्हिसने त्यांचा 8वा संतोष ट्रॉफी विजेतेपद पटकावले आणि सर्व्हिसने केरळला हरवून पुन्हा एकदा प्रतिष्ठित राष्ट्रीय विजेतेपद पटकावलेले आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 9 फेब्रुवारी 2026 चे महत्वाचे असे चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. धन्यवाद.